नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्गासाठी तुम्ही परीक्षा दिलेली आहेत. त्याची मित्रांनो ॲन्सर की देखील तुमची प्रसिद्ध झालेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो त्याच्या कट ऑफबद्दल ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी विचारत आहेत की फायनल ॲन्सर की तुमची कधीपर्यंत प्रसिद्ध होईल आणि याचा रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत लागेल. मग याची काय प्रोसेस सध्या होणार आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत सर्वांना आता समजलेले असतील. ऑब्जेक्शन नंतर अजून त्याच्यामध्ये काय होतील, चेंजेस होतील. तर ऑब्जेक्शन नंतरची मित्रांनो पुढची प्रोसेस म्हणजे तुमचा निकाल जो आहे तो कधीपर्यंत लागेल तेही आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, निकाल तुमचा जो आहे तो खूप फास्ट प्रोसेस याची होणार आहे. ऑलरेडी मित्रांनो हे जे प्रेस नोट प्रसिद्ध झालेली होती त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जसं मित्रांनो तुमचे आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन जे आहेत ते घेतले की तात्काळ निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे. परंतु मित्रांनो ऑब्जेक्शन नंतर मग तुमची काय पुढची प्रोसेस असते. आता ऑब्जेक्शन मित्रांनो बंद झालेलं आहे. वेबसाईट आता सध्या ओपन होत नाही मित्रांनो, तिथं तुम्हाला लॉग इन करता येत नाही. लॉग इन मित्रांनो तिथं तुम्हाला कधी करता येणार आहे पहा, लक्षात राहू द्या की मित्रांनो ज्यावेळेस तुमची फायनल ॲन्सर की प्रसिद्ध झालेली असेल त्याच वेळेस तुम्हाला तिथं लॉग इनचं ऑप्शन जे आहे ते इनेबल होईल. तिथं लॉग इन तुम्हाला करता येईल. लॉग इन झालं की समजा की तुमचं फायनल ॲन्सर की मित्रांनो आलेली आहे. तर आता पुढचा टप्पा काय असणार आहे, पुढची प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला भेटलेली आहे. ठीक आहे, पहिली उत्तरपत्रिका भेटलेली आहे. त्याच्यावरती मित्रांनो हरकती जी आहेत ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही घेतलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेले असतील, ते कंप्लीट झालेले आहेत. मग त्याच्यानंतर पुढचं काय प्रोसेस असेल मित्रांनो, आलेले आक्षेप किंवा हरकत जे आहे याच्यावरती कंपनी मित्रांनो काय करेल, प्रक्रिया करेल आणि नवीन सुधारित एक अंतिम उत्तरपत्रिका जी आहे ती मित्रांनो प्रसिद्ध करेल. ज्याच्यावरती हरकती घेतलेत त्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध होतील. मग त्याचा कालावधी मित्रांनो एक साधारणतः अंदाजित काय असू शकतो मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे एक 28 डिसेंबरपर्यंत मित्रांनो, किंवा मित्रांनो एक 30 डिसेंबरपर्यंत तुमच्या फायनल ॲन्सर की जे आहेत मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकतात. असंच होईल असं नाही मित्रांनो, एक टेंटेटिव्हली अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो. कारण की आपल्याला माहीत असेल 20 डिसेंबरपासून जर पाहिलं, एक 10 दिवसाचा कालावधी त्यांना ऑब्जेक्शनसाठी मित्रांनो लागू शकतो, किंवा एक 8 दिवसाचा कालावधी लागू शकतो. 8 दिवसाचा कालावधी म्हटलं तर एक 28 तारखेपर्यंत यायला पाहिजेत फायनल ॲन्सर की. जर नाही आल्या तर समजायचं एक 10 दिवस त्यांना लागतील. म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत मित्रांनो काय होईल, तुमच्या फायनल ॲन्सर की काय होतील, प्रसिद्ध होतील. तर फायनल ॲन्सर की आल्यानंतर मित्रांनो पुढं काय होणार आहे तुमचं, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं अजून नॉर्मलायझेशन केलं जाईल. नॉर्मलायझेशन मित्रांनो कुठल्या कुठल्या पदांचं होईल, तर त्यांनी ऑलरेडी परिपत्रक काढलेलं होतं 7 डिसेंबर 2023ला. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो ज्या संवर्गाची परीक्षा उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळं एकापेक्षा जास्त सत्रामध्ये आयोजित आहे, त्या प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समीकरण करणं आवश्यक असल्याने या समीकरणासाठी मित्रांनो हा जे सूत्र दिलेलं आहे हे सूत्र अवलंब करण्यात येणार आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी निश्चित करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, ज्या संवर्गाची परीक्षा उमेदवारांनी संख्या जास्त असल्यामुळे एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित आहे, म्हणजे ज्याची परीक्षा मित्रांनो डबल शिफ्टमध्ये एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये आयोजित झालेले त्यांचंच नॉर्मलायझेशन या ठिकाणी मित्रांनो होऊ शकतं. त्यासाठी हे सूत्र वापरलं जाणार आहे. तर मग आता काय होईल, तुमचं एक फायनल ॲन्सर की मी जसं सांगितलं तुम्हाला 28 तारीख किंवा 30 तारखेपर्यंत, म्हणजे एक अजून मित्रांनो तुम्हाला एक 5 दिवसाचा किंवा मित्रांनो एक 3 ते 4 दिवसाचा वेट करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, जशी प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून मित्रांनो माहिती दिली जाईल फायनल ॲन्सर की आल्या. त्यानंतर मग मित्रांनो फायनल ॲन्सर की समजा तुमची 30 तारखेपर्यंत आली आहे, पण एक गृहीत धरूयात. मग त्याच्यानंतर मित्रांनो एक नॉर्मलायझेशन करायला त्यांना काही जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. तर समजून घ्या या ठिकाणी मित्रांनो, नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे मित्रांनो ती तुमची होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक जानेवारीच्या तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल लागून जाईल मित्रांनो. तर नॉर्मलायझेशनच्या अगोदर मित्रांनो एखादी गुणवत्ता यादी देखील येऊ शकते मित्रांनो, किती कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडलेले. ठीक आहे, नॉर्मलायझेशनच्या अगोदर एक एक जे आपण गुणवत्ता यादी म्हणतो, म्हणजे एक साधी गुणवत्ता यादी असते, कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडलेले आहेत, ते फायनल निवड यादी नसते. फक्त नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मग फायनल निवड यादी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मित्रांनो काय होईल, प्रसिद्ध होईल. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तीच मित्रांनो कधी प्रसिद्ध होईल, मी तुम्हाला सांगितलं की जानेवारीमध्ये मित्रांनो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एक 15 तारखेपर्यंत आपण धरूयात. 15 तारखेपर्यंत तुमचे मित्रांनो फायनल निकाल आणि तुमचे जॉईनिंगचे आदेश, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे आदेश तुम्हाला भेटू शकतात. तर ही एक अंदाजित माहिती मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला, कारण की बरेच विद्यार्थी विचारत होते की याचा निकाल कधीपर्यंत लागेल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती जी आहे ती ऑनलाईन देखील तुम्ही चेक करत असाल, कुठंच माहिती उपलब्ध नाही आहे. तर मित्रांनो ही सर्व प्रोसेस तुम्हाला समजून सांगितलेली मी ग्रुप सी आणि डीची तुमची
तर याच्यामध्ये मित्रांनो जानेवारी 15 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची फायनल तुमच्या निकालासाठीची. ठीक आहे. फास्ट प्रोसेस केली जाणार आहे मित्रांनो. सध्याची जी आरोग्य विभागाची मित्रांनो कमतरता आहे मनुष्यबळाची, त्याच्यासाठी मित्रांनो ऑलरेडी सर्व आदेश या ठिकाणी आरोग्य विभागाला देण्यात आले ती फास्ट प्रोसेस करण्यासाठीचे. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला पोस्टिंग ज्या आहेत त्या दिल्या जाऊ शकतात. कारण की मित्रांनो ग्रुप सी मधल्या ज्या पोस्ट आहेत खूप महत्त्वाच्या पोस्ट आहेत, ज्या की मित्रांनो टेक्निकल पोस्ट आहेत, त्यांची कमतरता आहे त्या पदांची त्या ठिकाणी मनुष्यबळाची. त्याच्यामुळे मित्रांनो फास्ट प्रोसेस केली जाणार आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील किंवा काय या ठिकाणी तुम्हाला बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. तर बघा मित्रांनो पुढची निवड प्रक्रिया कशी असते, कट ऑफ किती लागतो त्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओ सांगितलेला आहे. अंदाजित कट ऑफबद्दलची माहिती मित्रांनो मी तुम्हाला दिलेली त्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या ग्रामसेवक पदभरतीसाठी त्याचबरोबर मित्रांनो कृषी विभागाची जी तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याच्या परीक्षेच्या तारखा आलेल्या, ज्यामध्ये कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यकसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेले. हे पुस्तक तुम्ही मित्रांनो कृषी सेवकसाठी देखील वापरू शकता, कारण की सिलेबस जो आहे मित्रांनो तांत्रिक सिलेबस सर्वांसाठी सेम असतो. तर याच्यामध्ये मित्रांनो 40 पैकी 40 प्रश्न बरोबर येण्यासाठी तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. त्याची रचना IBPS पॅटर्ननुसार करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो 5000 प्लस कृषी तसेच ग्राम प्रशासनावरती वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे ग्रामसेवकचे मित्रांनो जो सिलेबस आहे तांत्रिक सिलेबस, जो की मित्रांनो 9 मेला जो GR आला होता ZP पदभरतीचा ग्रामसेवक पदभरतीचा, त्या GR नुसार देखील याचा सिलेबस तुम्हाला या पुस्तकामधून कव्हर केलेला आहे. आणि कृषी सेवकच्या देखील याचा तुम्हाला अभ्यास दोन्ही पदांचा सोबत होणार आहे. तर मित्रांनो IBPS मार्फत होणाऱ्या कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे, जे की मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं ग्रामसेवक तांत्रिक डायरी. हे पुस्तक मित्रांनो तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला याचा फायदा ग्रामसेवक भरतीसाठी आणि कृषी सेवक भरतीसाठी मित्रांनो नक्की होईल. याचं लेखन संकलन विकास इंदाळकर सर आणि सचिन कुरुन सर यांनी केलेलं आहे, जे की कर सहाय्यक आहेत मित्रांनो. तर हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.